करता राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। वायबी चव्हाण सेंटरमध्ये अजित पवार आणि शरद पवारांमध्ये भेट, दोघांमध्ये जवळपास तासभर बैठक। माळेगाव साखर कारखान्यासह पूरस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती। ओल्या दुष्काळाची मागणी देवेंद्र फडणवीसांचीच होती। विरोधी पक्षनेते असताना फडणवीसांनी लिहिलेल्या पत्राचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा निशाणा। उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना ओला दुष्काळ जाहीर का केला नाही? टीजरवर पैसे घालवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या तिजोरीत ते जमा करा। मंत्री आशिष शेलारांचा ठाकरेंना सल्ला। तर काही साखर सम्राटांनी भाजपात जाऊन थकमी मिळवली, मग शेतकरी भाजपात गेल्यावर त्यांना कर्जमाफी देणार का? उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल। हेक्टरी 50,000च्या मदतीसह कर्जमाफीचीही मागणी। उद्धव ठाकरेंना आत्मचिंतन करण्याची गरज। ठाकरे मुख्यमंत्री असताना काय केलं? शेतकऱ्यांच्या बांधावर किती वेळा गेलात? उपमुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कारखान्यांकडून उसावर प्रतिटन अतिरिक्त 5 रुपयांची कपात, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। शेतकऱ्यांच्याच खिशातनं पैसे काढून शेतकऱ्यांना पैसे देण्याचा प्रयत्न, सरकारची दिवाळखोरी समोर। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कारखान्यांकडून उसावर अतिरिक्त 5 रुपयांची कपात केल्यानंतर सतेज पाटलांची टीका। गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांवर पैशांचा भार येणार नाही। कारखान्याच्या व्यवहारातनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पैसे दिले जाणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। निवडणुकीत लाडक्या बहिणीला 3 हप्ते दिले, आता संकटात असताना बहिणीला पुढच्या 6 महिन्यांचे हप्ते द्या, उद्धव ठाकरेंची मागणी। लाडकी बहीण योजनेविरोधात हेच लोक कोर्टात गेले, मात्र योजना बंद पडली नाही आणि पुढे सुरूच राहणार, एकनाथ शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर। लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य, ई-केवायसीसाठी 2 महिन्यांची मुदत, पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड बंधनकारक। ठाणे पालिका मुख्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांची चौकशी सुरू, लाच घेतल्याचाही ठपका। दोन्ही शिवसेनेचा उद्या मुंबईमध्ये दसरा मेळावा, ठाकरेंचा मेळावा शिवाजी पार्कात तर शिंदेंचा मेळावा गोरेगावातल्या नेस्को सेंटरला होणार। मेळाव्याआधी मातोश्री बाहेर दोघांचे पोस्टर्स। दसऱ्यालाच पूर्वसंध्येला मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल। नारायणगडावरील दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार का, याकडे आता लक्ष। आरएसएसच्या दसरा कार्यक्रमाला न जाण्याचा सरन्यायाधीशांच्या आईचा निर्णय, तर आम्ही आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित, कुठल्याही शंका नकोत, 5 ऑक्टोबरच्या कार्यक्रमाला जाणार नाही, कमलताई गवई यांचं पत्र। एसटीनं घोषणा केलेली दिवाळीची हंगामी भाडेवाढ रद्द, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती, तर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निर्देशानंतर हा निर्णय। खराडी ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी ड्रग्जचं सेवन केलं नाही, फॉरेन्सिकचा अहवाल पोलिसांना प्राप्त, खेवलकरांची जामिनावर सुटका। तर मला हे आधीपासूनच माहिती होतं, खेवलकरांनी कोणत्याही प्रकारचं ड्रग्ज सेवन केलेलं नाही, या प्रकरणात कुठलंही तथ्य नाही, हा फक्त बदनामीचा प्रकार होता, जावयाला जामीन मिळाल्यानंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। भिवंडी महाराष्ट्रामध्ये असल्याचं अबू आझमींना विसर, तर हे भिवंडी आहे, इथे मराठीची गरज काय? अबू आझमींचं वक्तव्य, तर मी मराठी शिकतोय, टीकेनंतर अबू आझमींची सारवासार। भिवंडी काय अबू आझमीच्या बापाची आहे का? भिवंडीतील जनता चोख उत्तर देईल, शिंदेच्या शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांचं उत्तर। उरून इंडिया रिच लिस्टमध्ये किंग खानची भव्य एंट्री, बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान बनला जगातला सर्वात श्रीमंत अभिनेता, एकूण संपत्ती 12,990 कोटी। Co-powered by the bold look of Kohler. नमस्कार, मी मोहिनी।